कोण आहे मी याला सांगा. कोण आहे सांगा. तो कोण आहे मी कोण आहे याला सांगा. चला 2 मिनिट. तुम्हाला सर्वांनाच गावकऱ्यांना सांगतो की आपल्याला इथं भांडण तंटा करायचा नाही. आपल्याला होणारा कार्यक्रम हा अतिशय चांगल्या रीतीनं बाहेर पाडायचा हे सगळ्यांना निक्षून सांगत आहे. तिची कुत्री येते ती आणि माझ्या कॉलरला हात घालते त्या. अरे भाऊराव म्हणजे वाटलं काय, सगळ्यांचा बरोबर हिशोब लावतो. तूच माझी सोबत झाली. हॅलो, ऐक ना, काय करतोयस? ठीक आहे, उद्या फ्री आहेस का? नाही, भेटायचं होतं. नाही, तुला भेटूनच सांगते. हा चालेल, ठीक आहे. त्या भाऊरावचाच फोन आहे. उचलू का नको? ते आता पण त्याला बसला असणार आहे, तेव्हाच फोन करत. हॅलो, बोला की भाऊराव. कुठे आहेस? हाय की इकडे बसलोय घरापाशी. घराकडे की. कधी आत्ता वे? बर येतो. आणि वेदांत असला तर मग त्याला पण घेऊन ये इकडं. हो, हाय की ते पण. चालतंय, ये लवकर. हा, येतो त्याला घेऊन. काय म्हणते रे ती? बोलू दे घरापाशी या म्हणते. जायचं जाऊ या बोलण्यावरून तरी वाटत ना काही पेलय म्हणून. ये तरी बघून काय म्हणते. चला आता हे आणि काय भाऊराव बसले डोसके धरून. बसले त्याला त्याला. राव कालची काय उतरलेली नाही बे. अरे गप केला. अरे बस की शांत. काय घरात काय माहित नाही. ते म्हणून तुला ग बसवलंय. काय सांगू तुला, रात्री टेन्शन मध्ये पेत पेत आपण एका खांब्याला 2 खांब सपिलं तर. होय. आणि रात काढली की तिथंच. आणि सकाळी आलो उठून इकडं. म्हणजे रातभर घरी झाला नव्हता बे. मग काय घरी आलो. बरं ती जाऊ द्या. गडी नाराज आहे काल बसलो तुमच्या. का? ते काय मला वाट म्हटली. तर काय. बरं जाऊ दे आता झालं. काय अरे झालं तुला सांगू, त्या भांडणात त्या दिवशी त्या कार्यकर्त्यांना आपलं गच्चूर धरलं ना, तेव्हापासून मला जर काय डोसकच जागेवर नाही. मी काल दिवसाची आणि रातची धुळलाच केला दारूचा नुसता. आणि लागा त्या नशेत मी रात्री कोणाकोणाला फोन लावले ते हेच मला काय कळना झाले. सकाळी घरी आलो आणि घरी आल्यानंतर फोन चार्जिंग लावताना मी बघितलं मोबाईलमध्ये मी कोणाला फोन लावला. अरे बाहेरावला फोन लावलेला बघितला आणि माझं डोसकंच फिरलं की मी त्याला काय बोललोय काय नाही हेच कळना झालंय मला. पण बाहेरावला फोन लावलाय म्हटल्यानं बाहेराव काय आज येतोय का काय करतोय हेच कळना झालंय. त्याला फोन कसा लावायचा हे बी मला समजना झालंय. आणि फोन लावला तर ते माझ्या उजाने परत भाडकणार. कारण की आपण काल पराक्रमच तेवढा केलाय. भाऊराव, हा, कोळ्याचं मानाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान जाहीर झालंय. पळवायचं आहे आपला जोड. खायला का पळवायचं तर काय होणार नाही. आपण ज्याने बैल सांभाळायला दिली ते नाही, त्यांनी काल फेऱ्याला बैल काढली तिथे. फेरा देताना आपल्या लक्षानं काही नाटच केलं नाही. डॉक्टरांनी बघितलं तर डॉक्टर म्हणले तर लक्ष आपला छातीत भरलाय. त्याच्यामुळं काही त्यासनी आताच्या मैदानाला नाही काढू शकत आपण. बघू पुढल्या मैदानाला. मानाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे. भाऊराव गेलंच पाहिजे बरं का. जावे आणि मोठमोठी बैल येणार बरं का. हो जाव्या, तुम्हाला सगळी महाराष्ट्रातली टॉपची बैल दाखवतो. आणि या मैदानात आपला सगळ्यात मोठा माणूस येणार आहे बैलगाडा. अय, एवढ्या गडबडीत कुठे निघाल्या स्वारी? काय तर काम आहे, आलोच. काय काम आहे? तुला काय करायचंय? ती गेल्या ना घेऊन नंबर काल. लई दिवस झाले पिझ्झा बर्गर खाल्लेलाच नाही. तो बाई जायचं
आत्ता जा बाहेर, हा नंतर बघ. कोणाला सांगायचं नाही फक्त. ओके चालेल. सांगितलं ना मी. आता बघ हा जाऊ. भेटायलाच चालय वाटत. ते असंच नाही, असंच निघालोय. सांगू नको कोणाला. हा अचानक कॉल करून अशा लोकेशनला भेटायला बोलवलं. काय इरादा आहे? एक गोष्ट खूप खचत होती, तेच तुला सांगायचं होतं. कदाचित ती गोष्ट मला आधीपासूनच माहिती आहे की माझ्या बैलांना खायला कोणी घातलं. बरोबर का? माहिती आहे मला. तरी सुद्धा तू माझ्याशी नीट बोलत आहेस. का? तू पण त्या प्लॅन मध्ये सामील आहेस काय? तुला काय वाटतंय? मला असं वाटतं की ह्या प्लॅनची मास्टर माइंड तूच असावीस. मस्ती करतोय, लहानपणापासून तुला बघतोय. मला नाही वाटत तुझ्या भावामधला एक पण गुण तुझ्यामध्ये आहे. सो कदाचित तुझा याच्याशी काय संबंध नसावा. झालेल्या गोष्टी तरी मी काही बदलू शकत नाही. भाऊकडनं मी तुझी माफी मागते. पण मला सांग, एवढं माहित असून सुद्धा तू शांत कसा काय? तात्यांच्यामुळं संयम ठेवला. त्यांची शिकवण आहे की नेहमी संयमाच्या मार्गावर चालायचं, आणि माझा त्याच्यावर पण विश्वास आहे. पण आता असं वाटतं शर्यतीत उतरलं नसतं तर बरंच झालं असतं. हार नको मानू रे. मला खात्री आहे तूच या लढाई जिंकशील. तर भाऊरावांची बहीण दिसते. ओ युवराज दादा, युवराज दादा, युवराज दादा. आवती ये वर इकडे इकडे. आलो आलो हा ये आलो आलो. युवराज दादा, बोल की रे, काय झालं? एवढा दमलायस? वहिनी का वहिनी? तिचं काय? थांब जरा, बस आधी इथं बस. दादा, हा ती वहिनी का नाही वहिनी, हा तिचं काय? तिला आणि त्या आदित्यला मी तिथं धरणावर बसलेलं बघितलं. आहे तुझं आलोय गॅरेज बसलोय, गाडी लावल्या पण तू कुठे गेलं गॅरेजला काय माहिती. का अर्धा तास झालं बसलो इथं. एवढं अरे थांब एक मिनिट, मला फोन येतो, तुला करतो परत फोन. बोला की युवराज भाऊ. चालतंय ठीक आहे, या इथं बसलो गॅरेज बसेस. हा चल. पण आज एक तुझा वेगळा चेहरा बघायला मिळाला बरं का. नाहीतर मला वाटलं तू तशीच आहेस. तशीच म्हणजे शांत, कायम ऍटिट्यूड मध्ये, कमी बोलणारी. एवढंच जर तू त्यावेळेला बोलली असतीस तर काय? तर काय नाही. बोल तोर कोण? बोल ना. ठीक आहे, आहे जवळच आहे, मग येतो. अनु, हा काय करतेस? काय नाही, बोल की. असं चाललेलं फिरायला जाऊया की. हा अचानक आली? असंच. काय शोधतेस काय? अगं ते माकड कुठं गेलं? गेलंय कुठं तरी बाहेर. कुणीकडे बाहेर? ते काय माहित नाही बघ. कधी येणार?
माहित नाही काय सांगितलं. ठीक आहे आपण जाऊया बाहेर. हा. चल काय झालंय गाडीला? काय लावलं का आम्हाला ते कुठे गेले काय माहित. बरं काय कोण काय लवकर नियोजन केलंय काय घ्यायचं? तर घेतलंच पाहिजे आपल्याला. दिवस किती राहिले ते आपले? आज एका महिन्यावर आलं म्हणलं बघूया चला जाऊन येऊ. जोडीदार आहे ना व्यवस्थित तुझा? हाय हाय. मग काय जुळतंय? नमस्कार. नमस्कार. काय खोंड द्यायचं आहे कळालेलं म्हणून आलेलो इकडे बघायला. कोण नाही कॅन्सल केला ते आता. हा. हो. काय घरचाच आहे का? घरचाच आहे. तेच माग कानावर आलेलं बाबा द्यायचा होता म्हणून आलेलो इकडे म्हणलं बघून तरी मागे जावं. जरा चाललो होतं नियोजन द्यायचं. हा. आता व्हायचं नाही कॅन्सल केलाय. हा हा आपल्या घरचा आहे कशाला द्यायचा म्हटलं. चालतंय. हो. जा मग आता काय बघू दुसरीकडे. चालतंय चला. शेकोंड आहे काय? शॉपला काय जोडीदार आहे का काय कसं काय? हाय ओळखीच आहे. ये, खोंड आहे बरं. बघूया काय म्हणते. अरे दादा कुठे गेला? जरा जा की बोलून आण जा. कसं कसं खोंड वाटतंय? आहे चांगलं येतंय का? कसा का आलास आलं तुमच्याकडेच म्हटलं यावं. मग बाकी तिथं मैदान पडलंय आता म्हणून जरा म्हणलं वासरू घ्यायचं होतं आपल्याला. आपला जोडीदारच आहे जवळ. हा. म्हटलं चल दाखवून आणतो या. तर म्हणलं हाय आपल्या जोडीदाराचं जाऊन बघून तरी येऊया. किती महिन्याचा आहे काय? 13 महिने वासरू आहे. होय. आता तू बघ मला काय यातलं तुला माहिती एवढं काय कळत नाही. तू रोज त्यातच आहेस. जरा विचारून जरा बघ कसं कसं आहे व्यवस्थित काय काय फेरा वाटतं. बिरा टाकली का नाही याला? काढलेला औंढीच्या मैदानात काढलेलं आहे का व्हिडिओ काय? हाय व्हिडिओ आहे बरं दाखवा बरं जरा सोडून चालू का जरा. त्यासनी कसं चालतंय दावा. यांचा माज आपल्याला मोडायचा आहे. भले पैसे किती गेले तरी आपलं चालतील पण ह्यो नाद आपल्याला पुरा करायचा. त्यामुळे जरा व्यवस्थित बघ. ते बघूया व्हिडिओ म्हणली तर हाय. खोंड आवडला आपल्याकडे याला. खोंड आहे चांगलं. हा. ते जरा फेऱ्याचा व्हिडिओ जरा दाखवा की कुठं हाय की. काढलेला ते म्हणताय. जोरात आहे. शो बघा व्हिडिओ कसं कोण पळतंय बघा. तो पहिलाच फेरा आहे का? हो. चांगलं वाटतंय. हाय पळतोय पण चांगलं. होय. काय करायचं? काय आता तू आणि विचार तुझ्या ह्यानं काय काय मग द्यायचं आहे का काय? तसं द्याचं नाहीच. घरच्या गाईचा खोंड आहे. हा. देऊ तरी वाटतंय का? हो. तर काहीतरी अडचण आहे ते म्हणून आपलं द्याच आहे. त्यात तू जोडीदार लागलास म्हणून म्हणलं आलाय तर बघूया. काय मैदान पडलंय आता तोंडावर आलंय. हा. मग ते बसलेलं असतं तर हे म्हणलं आपल्या जोडीदाराच आहे आणि ते घरच्या गाईचं आहे. त्यामुळे म्हणलं जाऊन बघून तरी यावं. आलंय पास मग बघा काय देणार असला तर आपल्याला किती पर्यंत चालेल? तुझ्या आईनं कितीपर्यंत सुटलं पाहिजे आपल्याला काय 50-55. बघ बोलून त्याच्याने मला सांगा तुमच्यानं काय होतंय. गडी आमचा म्हणतोय 50 पर्यंत. नाही 50-70ला मागितलं तर दिलेलं नाही. 50 तुम्ही म्हणताय पण आपलं तरी पण मी बंधुराजाला मोठ्या दादाला आमच्या विचारून सांगतो. चालते काय असेल ते फोन करून त्याला सांगितलं तरी संध्याकाळना फोन करतो की तुम्हाला. चालते. आता काय पैशाचा काय प्रॉब्लेम नाही. फक्त खोंड आपला आवडला म्हणून आपलं म्हणते. कारण आपण या नादात आहे पहिल्यांदा नवीनच आहे बरोबर की. पण आपल्याला हे नाद करायचा आहे म्हणून आपण सुरुवात करतोय. बरोबर. त्यामुळे बघा विचारून व्यवस्थित आपलं पटलं व्यवहार तर करू. हो ते काय व्यवहार पटल्यावर ना काय चालतंय. व्यवहार होईल. होय होय जाऊया मग. जाऊया मग आपण. चला चालतंय. करा मग फोन. चालतंय. संध्याकाळी. हा चालतंय. चला.
चिचा खात ऐ, इकडे ये. इकडे या. कुणीकडे गेला होता? कामात जरा गेलेलो परत हर्षभर रानात गेलो आणि आलो जरा फिरून. कसलं काम? असंच मोठ्या माणसांची कामं तुला नाही करायचं. हा, मोठ्या माणसांची. कसली मोठ्या माणसांची काम? गेलेलो पोरीला भेटायला. पोरीला भेटायला चापटीन बा धरून. मला हा, तुलाच. आता मोठा हवा सुटली ना हा. म्हणून जाशील. हो हो, दाखवून तुला उडून दाखशील. ते केली आहे दुनिया.